धाराशिवमधील पूरस्थितीमुळे शाळेची पटसंख्या घटली आहे। शाळेची पटसंख्या 180 पण केवळ 32च विद्यार्थी उपस्थित आहेत। पूरस्थितीमुळे गावांचा संपर्क तुटल्याने विद्यार्थी गैरहजर आहेत। धाराशिवमध्ये 180 पटसंख्या असलेल्या शाळेत फक्त 32च विद्यार्थी उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालंय। कारण एकच मराठवाड्यामध्ये आलेला पूर आणि या कारणास्तव पालकांनी आपली मुलं शाळेत पाठवणं बंद केली, तर गावांचा संपर्क तुटल्याने अनेक विद्यार्थी शाळेत येऊच शकले नाहीत। एकूण पट आमचा 5वी ते 10वीचा वर्ग इथं 180 पट आहे आमचा। सध्या आता 50च विद्यार्थी शाळेत हजर आहेत। 4 गावची मुलं आमच्या शाळेमध्ये येतात। 4 गावच्या मुलाला येण्यासाठी एकच नदी 2 गावाला आडवी जाते। एका नदीवरचा तर पूल गावाचा वाहून गेलेला आहे, एकाचा आहे तो नळीचा पूल असल्यामुळे त्यावर पाणी सतत राहतं। थोडा जरी पाऊस आला तरी लगेच पुलावून पाणी वाहतं, त्यामुळे मुलं येऊ शकत नाहीत शाळेत आणि आम्ही पण तशी रिस्क घेऊ शकत नाहीत। नदीला पुलावर जास्त पाणी आले त्याच्यामुळे ते येऊ शकत नाही, आम्ही संपर्क करू शकत नाहीत कारण की नेटवर्क नाही। त्याच्यामुळे आम्ही येताना तिकडून देवंगऱ्याहून येतो ना, त्यामुळे तिथून येताना रस्ता नाही, गुडघे इतकं पाणी, डोके इतकं खड्डे येतं, त्यामुळे आम्हाला येऊ शकत नाहीत। आम्ही तिथून अभ्यास करण्यासाठी लाईट नाही, लाईट असती पण वाऱ्या कवदांमुळे नव्हती। 2-4 दिवस झालं आम्ही अभ्यास करू शकत नाहीत। यायला रस्ता नाही, पूल वाहून गेला आहे, पाऊस खूप पडतोय, रानातली पीक येत नाही। आमच्या घरात काल रात्री पाणी शिरलेलं म्हणून आम्हाला काल सरांनी शाळेचा एक वर्ग उघडून दिला होता, आम्ही त्यात रात्री येऊन झोपलो होतो। आमच्या गावाला पूल बनवून द्या, उंच पूल बनवा, कारण की सगळ्या विद्यार्थ्यांना शाळेत येईल आणि शाळा बुडणार नाही आणि अभ्यास पण पूर्ण होईल जर पूल बनला तर। धाराशिवमधील पूरस्थितीमुळे शाळेची पटसंख्या घटली आहे। 180 पटसंख्या असलेल्या शाळेत केवळ 32च विद्यार्थी उपस्थित आहेत। पूरस्थितीमुळे गावांचा संपर्क तुटलाय, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचणे अशक्य आहे। तर पालकही या अतिवृष्टीमुळे आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी घाबरतायत।